तर या सगळ्या दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सहयोग सोसायटीत विजयी उमेदवारांनी भेट घेतलेली आहे पुण्यात. राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर यावेळी विजयी झालेले उमेदवार सहयोग सोसायटीत पोहोचलेले आहेत आणि यावेळी ते सुनेत्रा पवारांची भेट घेत आहेत. विजयी उमेदवारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतलेली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर यावेळी काही कार्यकर्ते, काही पदाधिकारी, काही उमेदवार भावूक झालेले असताना दुसरीकडे विजयी उमेदवारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतलेली आहे. सहयोग सोसायटीत उमेदवारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याचं कळतं आहे. मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. सहयोग सोसायटीत उमेदवारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतलेली आहे. पुण्यात राष्ट्रवादीनं एकहाती सत्ता मिळवल्यानंतर यावेळी सुनेत्रा पवारांची भेट घेण्यासाठी विजयी उमेदवार पोहोचलेले आहेत. जे झालेले किरण तावरे आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल, काय भावना आहेत आज आपल्या दादा नाहीत? खरं पाहिलं तर निकाल लागल्यानंतर दादांची मनोमन आठवण झाली. कारण एकीकडं एका डोळ्यामध्ये अश्रू आहेत, एका डोळ्यामध्ये आनंद आहेत. कारण त्यांचं जे स्वप्न होतं की पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये बारामती तालुक्यातील जिल्हा परिषदचे 6 गट आणि पंचायत समितीचे 10 गण आणि 2 गणामध्ये दादांचा मोठेपणा आहे. आणि त्यांनी शिरसोपळ गणामध्ये अनिकेत गावडे भारतीय जनता पार्टीचे आणि आमचे पोपटराव खैरे त्यांच्या सुविध पत्नी यांना उमेदवारी दिलेली. एक दादांचं स्वप्न होतं की बारामती तालुक्याचा विकास पुढे नेत असताना सर्वसामान्य जनतेबरोबर या भागातील विविध पक्षामध्ये काम करणारी मंडळी देखील पुढे आली पाहिजेत आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा मानस दादांचा होता. म्हणून त्यांनी सर्वांना साथ घातली आणि 2 जागा त्या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि राष्ट्रवादीचे 10 पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषदचे 10 गट हे निवडून आलेले आहेत. सुनेत्रा पवारांना तुम्ही आता भेटलात, काय सांगितलं किंवा काय चर्चा झाली? एकदम म्हणजे भावनेनं की ज्यामध्ये मी 28 वर्ष या कुटुंबामध्ये मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय, म्हणजे असं कधी स्वप्नातही वाटत नव्हतं की दादा आपल्यातून जातील. परंतु वेळ जात असताना या बारामतीतील जनता, या राज्यातील जनता जी दादावरती प्रेम करत होती त्या जनतेला कुठं अंतर वाटू नये म्हणून वहिनी साहेबांनी शपथविधी घेतला आणि कणखर म्हणजे ज्या पद्धतीनं जिजाऊंनी कणखरपणा दाखवला हे स्वराज्य घडवलं, ज्या पद्धतीनं अहिल्यादेवी होळकरांनी कणखरपणा दाखवला हे स्वराज्य घडवलं आणि ज्या पद्धतीनं स्वर्गीय इंदिरा गांधींनी कणखरपणा दाखवला त्या पद्धतीनं मला वाटते वहिनी साहेब ही सूत्र हातामध्ये घेत आहेत आणि निश्चितपणानं बारामती जनतेला आदरणीय दादांना जे अपेक्षित काम होतं विकासाचं काम ते पुढे नेण्यामध्ये आदरणीय वहिनी साहेब, आदरणीय पारदादा, आदरणीय जयदादा निश्चितपणानं चांगलं काम करतील आणि ही जनता ही मुळातच दादांच्यावरती प्रेम करणारी जनता कायम त्यांच्या पाठीशी राहणार.